आज मात्र सकाळी सकाळी मेघराजाने हजेरी लावली होती. कोणालाच कामाला जाऊन द्यायचं नव्हतं आज त्याला, असं वाटत होतं. आणि इकडं काही सकाळी सकाळी स्लाईड गेली आणि मला भाजी करायची होती. सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे भाजी काय करायची. आणि मला करायची होती वांग्या बटाट्याची भाजी, पण यांची त्या भाजीच्या सोबत खूप दुश्मनी. त्यांना वांग्याची भाजी अजिबात जास्त आवडत नाही आणि माझी फेवरेट भाजी. मी वांग्याची भाजी केली म्हणून त्यांनी बघा ना त्यांना सँडविच आणि समोसा घेऊन आले. मग काही इकडं मला बरं वाटत नव्हतं, तुमची सर्वांची नजर लागली मला. इकडे थोडासा ताप आला तर मग त्या ऑफिसला आज दुपारून गेले नाही, मग मला गेले दवाखान्यामध्ये घेऊन. आणि सकाळी एवढा मोकार पाऊस सुटला होता आणि दुपारी एवढं कडक ऊन पडलं होतं ना, अख्खी धूळ त्या डोळ्यामध्ये चालली होती माझी. मग काय गेले लगेच हॉस्पिटलमध्ये बसल्याच्या नंतर ते हॉस्पिटल एवढं भारी होतं ना, मला इतकं छान तिथं प्रसन्न वाटलं. पण सगळेजण शांत अगदी गुपचूप बसलेलं होतं. मीच तिथं चालले होते, चांगली माझी वळवळ चालली होती. हे मला म्हणत होते शांत बस, पण मी कुठं शांत बसते. मला असं वाटलं मला एखादं कोणतरी तिथे ओळखीतं का काय, पण कोणीच मला ओळखलं नाही. मग एवढा उशीर झाला ना तिथून आम्हाला निघायला. मग घरी येता येता मला डायरेक्ट 9:30 वाजले. मग जाऊन बघते तर काही सगळे दुकानं वगैरे बंद झाले. यांना म्हटलं चला बाहेरून काहीतरी खाऊन घेऊ, पण हे बोलले तू सकाळी स्वयंपाक करून ठेवला होता ना, मग आता आपण जाऊन ते जेवण. मग इकडं बघते तर काय माझं पार्सल आलं. मग पटकन जेवण केलं. म्हटलं बघू काय पार्सल आलं काय नाही. इंस्टाग्रामवरतून एक साडी ऑर्डर केली होती, ती आली. पण ती साडी मला जास्त आवडली नाही, कारण की तिचं फॅब्रिक वगैरे एवढं काही छान नव्हतं तिचं. पण ब्लाऊज अगदी क्वालिटी ब्लाऊज होता. मग म्हटलं चला आता थोडीशी साडी वेअर करून बघू कशी वाटते कशी नाही. मग काय साडी वेअर केली. असा होता माझा आजचा दिवस मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके बाय गाईज, थँक्यू सो मच.